महाराष्ट्र सरकारच्या जाहिरातीमध्ये अशोक स्तंभ आणि राजमुद्रेऐवजी सेंगोल दिसल्यानंतर आता विरोधकांनी टीकास्त्र सोडलेलं आहे। आणीबाणी विरोधातील जाहिरातीत सेंगोल दिसलेला आहे आणि राजभवनातल्या कार्यक्रमात सुद्धा सेंगोलचा वापर करण्यात आलेला होता। सेंगोलचा वापर केल्यानं काँग्रेसनं खास करून अत्यंत आक्रमकपणे राज्य सरकारवर आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे। भारतीय जनता पक्षाला भारताचे संविधान बदलायचे आहे हे पुन्हा एकदा या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। भारताच्या संविधानावर त्यांचा विश्वास नाही। बंच ऑफ थॉट नावाचं जे पुस्तक आहे त्या बंच ऑफ थॉटच्या तत्वज्ञानाला आपल्या देशामध्ये लागू करण्याची प्रत्येक संधी ही साधण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून वारंवार होत आलेला आहे। ते आपण कुठल्या अधोगतीकडे चाललोय बघा की आपण अशोक स्तंभ हलवायला लागलो। संगोल हे कसलं प्रतिनिधित्व करतं तर संगोल हा जेव्हा ब्रिटिश गेले आणि ब्रिटिशांनी राज्यसत्ता नेहरूजींच्या हातात दिली, म्हणजे नेहरूजींकडे जे स्थित्यांतर झालं ते स्थित्यांतर करत असताना सेंगोल हा लॉर्ड माउंटबॅटन यांनी नेहरूंच्या हातात दिला होता। सेंगोल हा आपला राष्ट्रीय प्रतीक नाही आहे, आपलं राष्ट्रीय एक चिन्ह आहे, प्रतीक आहे। ते अशोक स्तंभ आहेत आणि हे ऐतिहासिक आहे, हे सम्राट अशोकाचं चिन्ह आहे आणि ते सगळ्या राजमुद्रा म्हणून सगळीकडे प्रसिद्ध केलं जातं। तुम्ही राजमुद्रा हटवायला लागलात। इमर्जन्सीला आज 50 वर्ष पूर्ण झाली। भारतीय लोकशाहीमधला तो काळा दिवस होता ज्या दिवशी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी या देशामध्ये आणीबाणी लावली। यावर प्रतिक्रिया द्यायच्या ऐवजी आलेल्या ॲडमध्ये सेंगोल वापरला गेला याच्यावर निरर्थक चर्चा काँग्रेस करत आहे। त्या इमर्जन्सीची 2-2.5 वर्ष ही भारताच्या लोकशाहीसाठी तो संपूर्ण काळा काळ होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।